डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे विरोधी कृती समितीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे विरोधी कृती समितीचा। नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। पुणे जिल्ह्याच्या पुणे शहराच्या बाजूला जो तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा जो प्रस्तावित रेल्वे मार्ग होत आहे, हा रेल्वे जो आहे हा मावळ आणि खेड तालुक्यामधनं पुढे जात आहे। तर यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुरुळी ग्रामपंचायत हद्दीतील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून इथं वसलेली आहे। आणि आता रेल्वेमध्ये सेंट्रल पासून 500 मीटर एका बाजूला, 500 मीटर एका बाजूला अशी यामध्ये 1000 फूट जागा संपादित केली जाणार आहे। आणि त्यामुळे जे कुरुळी गावाचं गाव पण आहे हेच हरवलं जाणार आहे। यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील जे इथले रहिवासी आहेत यांचा या प्रस्तापित रेल्वे मार्गाला तीव्र विरोध आहे। गेल्या अनेक महिन्यापासून हे ग्रामस्थ तीव्र असं आंदोलन करतायत, स्थानिक लोकप्रतिनिधींना पत्र देत आहेत, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना हे पत्र दिलेलं आहे। आणि या लोकांच्या ज्या अडचणी आहेत की गेल्या अनेक वर्षापासून शेतीला इतरत्र असणारे छोटे मोठे व्यवसाय असेल, आता ही सुपीक जमीन आहे आणि यामध्ये घामाचा पैसा एकत्रित करून त्यांनी स्वप्नातली घरं उभी केलेली आहेत आणि बाजूला त्यांच्या युवकांसाठी जे आहे की छोटे मोठे व्यवसाय या ठिकाणी घालून दिलेले आहेत। कुरुळी गावाचा विकास जर पाहिला तर या ठिकाणी टोलेजंग इमारती झालेल्या आहेत, पण या प्रस्तापित रेल्वे मार्गामुळे इथल्या ह्या नागरिकांना विस्थापित व्हावं लागणार आहे आणि त्यामध्ये अनेकांच्या भावना या ठिकाणी जोडलेल्या आहेत। तर या ठिकाणचे जे आंदोलक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय। काय नाव तुमचं आणि काय सांगाल? मी गौतम कांबळे साहेब, तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा रेल्वे स्टेशन आम्ही पिढ्या इथं राहतोय। या कांबळे वस्तीमध्ये आमचा 200-250 परिवाराचा मोठा समुदाय या ठिकाणी राहतो। आमची कुटुंब या ठिकाणी राहतात। या ठिकाणी पिढ्या वर्षा परंपरेने आम्ही शेती पिकवतोय, कांदा पिकवतो, बटाटा पिकवतो, आमचा माल बाजारात जातो। साहेब, पुन्हा नाशिक हायवेला आमची जागा गेली, गावठाणाच्या रोडला आमची जागा गेली। आता आमच्याकडे जी काही जागा शिल्लक आहे, आम्ही गावाकडे येणाऱ्या बाजूला आम्ही आता नवीन घरं बांधतोय, आम्ही नवीन वस्तू उभ्या करतोय, आमची वस्तू उभी राहिलेली आहे। आणि या ठिकाणाहून जर रेल्वे जाणार असेल साहेब तर आम्हाला त्याग किंवा पर्याय नाही। आम्ही आमचं इंच लढू, पण इंच जागा देणार नाही। आम्ही मुक्तीसाठी लढू, पण जागा आमची देणार नाही। काय नाव तुमचं, काय सांगा? माझं नाव पोपट कांबळे, मी इथला खास रहिवासी असून साहेब मी PMT मध्ये 30 वर्ष सर्व्हिस केली आणि कणकण जमवलेल्या पैशाने मी इमारत बांधली आणि ती जर माझी आज इमारत जर गेली तर मी काय करू? एक तर आम्हाला आमच्या इनाम वर्ग 6 असल्यामुळं आम्हाला कुठली बँक लोन देत नाही, कुठली पतसंस्था देत नाही, कुठलं फायनान्सवाले लोन देत नाही। आम्ही आज ज्या इमारती उभ्या केल्यात त्या जर इमारती आमच्या गेल्या तर आम्ही आमच्या लेकराबाळाला घेऊन जायचं कुठं? विनंती करून उरुळी कांचन ते तळेगाव दाभाडे हा रेल्वे प्रकल्प होऊच द्यायचा नाही, होऊ देणार नाही। काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं नाव तारकेश्वर कांबळे, मी कुरुळ गावातील रहिवासी आहे। आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की सरकारला ह्या तळेगाव दाभाडे ते उरुळ कांचन ह्या प्रस्तावित रेल्वे महामार्गामध्ये इतरही 5 पर्याय आहेत। रेल्वे अधिकाऱ्यांशी आम्ही भेटून पत्रव्यवहार करून आम्ही त्यांना ते सर्वे केलेले, त्यांनी आम्ही स्वतः पाहिलेले आहेत। तर त्यांनी हा प्रकल्प इतरत्र सर्वे जे झालेले आहेत, जिथं लोकवस्ती कमी आहे, शेतकऱ्यांचं कमी नुकसान होईल त्या जागी वळण्यात यावं ही आमची केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे प्रमुख मागणी आहे। आम्ही कसल्याही परिस्थितीत हा रेल्वे मार्ग आमच्या लोकवस्ती घरावरून शेतीवरून जाऊ देणार नाही, ही आमची प्रमुख मागणी आहे। ह्याच्याकरता आम्ही भविष्यात आंदोलन, रास्ता रोको करायची सुद्धा आमची तयारी आहे। काय नाव तुमचं, काय सांगाल? मी गणेश कांबळे, प्रॉपर राहणार कुरुळी। हा रेल्वे मार्ग कसल्या परिस्थितीत हा बंद व्हायला पाहिजे, कारण आमच्या दलित समाजाची सगळ्यात जास्त नुकसान ह्या ठिकाणी आमची होती, कुरुळी गावाची होती। आम्ही
बरंच काही आमच्याकडे लोन होत नाही किंवा काही नाही. आम्ही इकडून तिकडून पैसा गोळा करून आज एवढ्या इमारती उभ्या केल्यात आणि त्याचं जर असं नुकसान होत असेल तर आम्ही कदापि हे होऊन देणार नाही. हे वेळ आली तर आम्ही इथं आत्महत्या करू, परंतु रेल्वे मार्ग होऊन देणार नाही. काय नाव तुमचं आणि रेल्वे मार्ग जो प्रस्थापित आहे याला दिवसेंदिवस तीव्र विरोध होतोय. आज कुरुळी ग्रामपंचायत हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनीमधल्या सर्व रहिवाशांच्या वतीनं पण विरोध आहे. माझं नाव गुलाब जनाजी कांबळे. गेले कित्येक पिढ्या आम्ही या कुरुळी गावचे रहिवासी आहोत आणि नाशिक पुणे हायवेला आमची घरं खेटून असल्यामुळं नाशिक पुणे हायवेच्या रुंदीकरणामध्ये आमची जुनी घरं जात आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही आमच्या पाठीमागच्या शेतामध्ये आम्ही नवीन घरं बांधलेली आहेत आणि तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग या ठिकाणी प्रस्तावित होत आहे. हा रेल्वे मार्ग आमच्या ठिकाणाहून जाऊ नये असे आम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी त्यांना सांगतोय. वेळ पडल्यास आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू. आमचा कुठलाही 1 इंचभर जागा आम्ही या ठिकाणी रेल्वे प्रकल्पाला देऊ शकत नाही, तर याचा सरकारने विचार करावा. तर काय नाव तुमचं, काय सांगत? साहेब, मी विठ्ठल दत्तात्रय कांबळे या कुरुळी गावचा रहिवासी. साहेब, ही रेल्वे जो प्रकल्प आहे हा आमच्या गावठाणातून जातोय आणि ह्या गावठातून जात असताना या ठिकाणचा आमचा गुरव समाज असेल, या ठिकाणी आमचा कुंभार समाज असेल, न्हावी समाज असेल, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी असेल, आमची अशी जवळजवळ 350 ते 400 घरं या ठिकाणी आहेत. या माध्यमातून हा जर रेल्वे मार्ग इथं गेला तर आमचे ही सर्व 12 बलुतेदार नष्ट होणार आहेत. या माध्यमातून इथे जे छोटी मोठी आमच्या ज्या जागा आहेत या जागेवरती आमच्या तरुणांनी छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी गाळे बांधलेले आहेत. त्या ठिकाणी आपले व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि हे जर होणार, रेल्वे जर इथं होणार असेल तर आम्ही जगायचं कसं, आम्ही या ठिकाणी राहायचं कसं? आणि या ठिकाणी या संपूर्ण रेल्वे प्रकल्पाला आमचा या गावठाणाचा, आमच्या संपूर्ण गावाचा, संपूर्ण जी आज मावळ हवेली आणि खेड तालुका या सर्व गावाचा या ठिकाणी विरोध आहे. आणि हा जो प्रकल्प आमच्यावर लादण्याचा शासनाने जर प्रयत्न केला साहेब, या ठिकाणी आम्ही सर्व दलित समाज, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लढायचं कसं शिकवलेलं आहे. आम्ही भीमा कोरेगावचा लढा आम्ही केलेला आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हा जर आमच्यावर लादण्याचा प्रयत्न जर शासनाने केला तर आम्ही आमच्या जीवाचं बलिदान करू, पण हा प्रकल्प या ठिकाणी होऊन देणार नाही आणि 1 इंच सुद्धा जागा देणार नाही. मुळामध्ये आता ह्या प्रश्नासाठी किती बैठका झाल्या, कुणाकुणाकडे बैठका झाल्या आणि यामधनं काय पत्र व्यवहार केले? आम्ही गेले 2 महिने झालं आम्ही सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब असो, असा एकही लोकप्रतिनिधी किंवा एकही प्रशासकीय अधिकारी सोडला नाही की ज्यांच्याकडे आमचं निवेदन दिलेलं नाही. सगळ्यांनी फक्त आम्हाला आश्वासनं दिलेत, पण अजूनपर्यंत त्याच्यावर आम्ही काहीही ठोस कारवाई आतापर्यंत झाली नाही. आत्ताच मागच्या सोमवारी आमची कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग झाली. त्यांनी थोडासा दिलासा दिलेला आहे की बाबा आम्ही शेतकऱ्यांचा विचार करू, पण अजूनही ठोस कारवाई काही झालेली नाही. आणि परत आता 2 दिवसानंतर 7 तारखेला कलेक्टर साहेबांनी मीटिंग लावलेली आहे, तर त्याच्यात जर काही सकारात्मक आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही पुढच्या 2 दिवसात आमची जी रेल्वे विरोधी कृती समिती आहे ती कृती समिती जो निर्णय घेईन तो आम्हाला मान्य राहील. आणि तो निर्णय असा राहणार की आम्ही रस्ता उतरून आम्ही पुन्हा नाशिक हायवे असू किंवा चाकण शिक्रापूर असू किंवा तळेगाव दाभाडे तो रेल्वे मार्ग असू, आम्ही रेल्वे सुद्धा रोखायला इथून पुढे मागे पुढे बघणार नाही. या ठिकाणी काही महिला आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगा? माझं नाव सुजाता पोपट कांबळे. मी जय भीमनगरमध्ये राहते. आमच्या आज्या पंजापासून पिढीपासून आम्ही इथं हे सगळी शेती भीती आमची आमच्या सासऱ्यांनी जतले. त्याच्यावर आम्ही आमच्या सगळ्या मालकांनी, आमच्या दिराबायांनी कष्ट करून बांधलेले आहे. नोकऱ्या नाहीत, फक्त 2-4च असे असतील की गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला होती. आमच्या मुलांना तर कुठंच नोकऱ्या नाहीत, इंजिनियर झालेले आहेत मुलं आमची. पण इथं MIDC मध्ये बी आमच्या मुलांना 0 किंमत आहे, कारण तर गाववाले आहेत. आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत. आता आज 3 महिने झाले आमची मुलं पळत्या, झोपा नाहीत. आमच्या बायांना सुद्धा झोपा नाहीत. रात्रंदिवस आम्ही तीच काळजी करतोय. आम्हाला जेवण सुद्धा नीट जात नाही. आमच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आम्ही सारखी धास्ती घेतली की आमच्या मुलाबाळांचं कसं होणार. आमचं गेलं, आमच्या सासऱ्यांची पिढी गेली, त्यांच्या बापांच्या पिढ्या गेल्या, पण आमच्या मुलांचं कसं व्हायचं. आमच्या मुलांना गुजभर साहेब जमीन राहत नाही. त्याच्यावर आम्ही काय करायचं. आम्ही महिला लढाई सुद्धा तयार आहे आणि मराई सुद्धा तयार आहे. आणि हा रेल्वे प्रकल्प आम्ही होऊच देणार नाही. एवढी आमच्या महिलांमध्ये जिद्द, आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आम्हाला आहे ना जीवाचं बलिदान द्यायला तयार आहे आम्ही. पण आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत रडू. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र, जय शिवराय. काय सांगाल? काय नाव तुमचं? जिंदबाई दातारी कांबळे. आमची वंशी पिढी गेलेली, आमच्या सासू सासऱ्यांची, आमच्या मुलांची.
आमची इथं रेल्वे होऊ देणार नाही. जर रेल्वे जर झाली ना आमच्या मुळा बाळाशी आम्ही रेल्वे खाली जीव देणार आहे. काय नाव तुमचं, काय सांगाल? वंदना उत्तम कांबळे. तर रेल्वे जागा ह्या संपादित करणार असल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील हे जे रहिवासी आहेत यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. आणि हा जो काही रेल्वेचा हा मार्ग होणार आहे, या मार्गामुळं ट्रान्सपोर्ट व्यवसाय जो आहे त्यावर पण ट्रान्सपोर्ट व्यवसायाला पण मोठा धक्का बसणार आहे. काय सांगाल त्याबद्दल? मी तुषार कांबळे. आमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय, भाजीपाल्याचा व्यवसाय. आम्ही इथं हे सगळं हे करतोय, सगळं केलं. आणि दुधाचा व्यवसाय आमच्या मुलांचा, माझे भाऊ असेल हे. पण आम्ही एवढे करतोय, एवढं केले आणि एवढं बिल्डिंग करतोय, पण आमचा बलिदान द्यायचं पण हे रेल्वेमध्ये आम्ही हे करू शकतो. आमचे ट्रान्सपोर्टचे व्यवसाय सगळे गाड्या उभ्या आहेत आमच्या. 2 महिने आले आम्ही कंटिन्यू दिवस रान करून पळतोय. एवढं बेकार कंडिशन आहे ना आमच्या पोरांना. आम्ही जेवत पण नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही दिसता पळतोय. एवढं बोलून मी तर सरकारने विचार केला पाहिजे की जर पूर्वीच्या ज्या काही वस्ती आहेत, वस्तीमध्ये जर रेल्वे मार्ग गेला तर अनेकांना विस्थापित व्हावं लागणार आहे. आणि यामध्ये त्यांच्या ज्या आठवणी आहेत, त्यांच्या गेल्या अनेक पिढ्या या ठिकाणी जगलेल्या आहेत. ही जागा सोडायला या ठिकाणी जे कुरुळी ग्रामपंचायत हद्दीतील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी आहेत, या कॉलनीमध्ये 350च्या वर जे घरं आहेत आणि मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे. काय सांगाल, काय नाव तुमचं? नमस्कार, मी प्रशांत गुलाब कांबळे. मी कुरुळी गावचा रहिवासी आहे. प्रथम मी सांगू इच्छितो की ही जरी आमची दलित वस्ती असली तर दलित म्हणजे मुळातच दळले गेलेले, भरडले गेलेले, समाजव्यवस्थेमध्ये दळले गेलेले, भरडले गेलेले. तर आम्ही आता सध्या दलित राहिलेलो नाहीये. आमच्या पाठीमागच्या 2-3 पिढ्यांनी जे काही कष्ट केले त्याच्यामुळे आमची पहिली पिढी आहे की जी पक्क्या घरामध्ये राहते. तर आम्ही याचा उल्लेख आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी म्हणून करतो. तर मुळातच शासनाचा रेल्वे प्रकल्प जो काही आहे तो अत्यंत फसलेलं नियोजन आहे सरकारचं. कारण काल आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो तर कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की सर, हा जर तळेगाव ते उरुळी कांचन बायपास आहे तर मुळातच हा बायपास शासनाने लांबच्या ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या एक्सप्रेस गाड्यांसाठी आणि मालगाड्यांसाठी तयार केलेला आहे. तर तुम्ही जर बायपास करताय तर असं कुठला बायपास आहे की जो मध्यवस्तीतनं जातोय, मुख्य गावातनं जातोय? तर हा एकमेव बायपास असा असावा की जो मध्यवस्तीतनं आणि मध्य गावातनं जाणार आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हा आता आम्ही याचं बायपास नाव बदललेलं आहे. तर नाव जरी बदललं असलं तरी शासनाचा उद्देश तोच आहे की मालगाड्यांची वाहतूक आणि लांबच्या गाड्यांची वाहतूक, जसं की वंदे भारत एक्सप्रेस, त्या गाड्यात जाणारे 200 किलोमीटर पर आवर्स नाही. तर याचा मुळातच आमच्या स्थानिक लोकांना फायदा काय? याचा काही एक फायदा नाहीये. त्यांनी सांगितलं की आम्ही याचं नामकरण 3री आणि 4थी लाईन केलेलं आहे. त्यांनी आम्हाला अभ्यास करायला सांगितला. तर आम्ही अभ्यास केला तर आम्हाला असं समजलं की 3री 4थी लाईन मुळातच 2016ला सँक्शन झालेली आहे. पण त्याचा 16ला DPR पण तयार आहे. पण तो DPR जिकडं आधीच 1ली 2री लाईन आहे तळेगाव ते पुणे, त्या लाईनला पॅरलच केला होता. तर त्यांचं 2021 पर्यंत आमच्या भागामध्ये कुठलंही नियोजन नव्हतं रेल्वेचं. 2021ला PMRDने जो DP ड्राफ्ट तयार केला त्याच्यामध्ये त्यांनी आमचा भाग कमर्शियल झोन, रेसिडेन्शियल झोन म्हणून डिक्लेअर केला. तर आमचे जे वडील चुलते यांनी म्हणजे आम्हाला आनंद झाला ना की कमर्शियल झोन होतोय. तर आमच्या लोकांनी बांधकामं केली, कमर्शियल दृष्टीने बांधकामं केली. थोडी बांधकामं दाखवा इकडली सगळी. तर कमर्शियल झोनच्या दृष्टीने बांधकामं केली. DP प्लॅनमध्ये त्यांनी मुळातच एक रेल्वे दाखवलेली आहे. तळेगाव दाभाडेवरनं निघते, करंजविरे मार्गे शिक्रापूरला जोडते, शिक्रापूरवरनं उरुळी कांचनला जाते. 2021चा DP ड्राफ्ट आपण बघितला, त्यात ही रेल्वे त्यांनी नमूद केलेली आहे. मग हे सगळं असताना शासनाने अचानकच आमच्या घरादारावरनं, आमच्या गावावरनं, मध्यवस्तीतनं रेल्वे कशी टाकली? म्हणजे आमच्या जमिनींना त्यांनी गृहीत धरलंय का? किंवा आमच्या गाववाल्यांना गृहीत धरलंय का की केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे म्हणून आम्ही शांत बसू? तर कुणीही शांत बसणार नाही. मुळातच हा प्रोजेक्ट अन्यायकारक आहे, त्याला सगळ्यांचा ठाम विरोध राहील. धन्यवाद. तर या ठिकाणी पूर्णतः जे ह्या प्रस्थापित रेल्वे भूसंपादनाला तीव्र विरोध होत आहे. आणि कुरुळी ग्रामपंचायत हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनीमधले सर्व नागरिक इथं त्रस्त झालेले आहेत आणि जमीन देणार नाही, आम्ही इंच जमीन
ही रेल्वेला देणार नाही असा ठाम निर्णय केलेला आहे. तर केंद्र सरकारच्या वतीनं नेमकं या ठिकाणी काय होतंय याकडे लक्ष लागलेलं आहे की जर हा मार्ग झाला तर 1000 फूट जमीन संपादित केली जाते आणि त्यामधनं या ठिकाणी अनेक काय सांगाल की हा जो प्रकल्प आहे हा गावं उद्ध्वस्त करणारा आहे, इथला रोजगार उद्ध्वस्त करणार आहे, इथल्या जमिनीशी जे नातं जोडलेलं आहे ते उद्ध्वस्त करणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी डॉक्टर अनिल काळे. ॲक्च्युली तळेगावपासून तर उरुळी कांचनला जाणारा हा प्रोजेक्ट किंवा रेल्वेचा लाईन जेव्हा सर्वांना कळली त्यानंतर आश्चर्याची गोष्ट अशी म्हणजे की असे कधी प्रोग्राम म्हणजे काही प्रोजेक्ट्स असतात, हे प्रोजेक्ट्स हे देशाच्या, राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या हिताचे असतात असं मला वाटलं. परंतु त्यासाठी आखणी अशा प्रकारे करण्यात येईल की जिथं राहती घरं बेघर होतात, राहती घरं उद्ध्वस्त होतात, सुपीक जमिनी जातात, काही मोठे मोठे गोडाऊन्स आहेत ते त्याच्यामध्ये बाधित होतात किंवा उद्ध्वस्तही होतात. तर अशा पद्धतीची आखणी आम्ही बघितल्यानंतर आम्हालाही धक्का बसला. जेव्हा त्याची इन्व्हेस्टिगेशन केलं किंवा जेव्हा काही रेल्वे अधिकाऱ्यांना भेटलो त्यावेळेला सर्वे जो बघितला तर तो आमच्या सगळ्या वस्तीतून जातो आहे किंवा गावाचं विभाजन होते, गाव दोन बाजूला म्हणजे अर्ध गाव इकडे अर्ध गाव तिकडे असं होत आहे. त्यानंतर मग आम्ही जरा आणि आमची सगळी कांबळे वस्ती तर सगळे घरच उद्ध्वस्त होतं, म्हणजे त्यांना राहायला 1 फूट पण जागा राहत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांचं मी ऐकून घेतलं आणि त्यानंतर मग मी वेगवेगळ्या प्रतिनिधींना पहिलं म्हणजे लोकल प्रतिनिधींना भेटलो, त्यांना आमचं दुखणं व्यथा सांगितल्या. पार्लमेंटच्या मेंबर्सला भेटलो, त्यांनाही व्यथा सांगितल्या. सुप्रियाताईंकडे गेलो, पवार साहेबांकडे गेलो, आठवले साहेबांनाही भेटलो. आठवले साहेबांनी तर आमच्या समोर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना फोन करूनही सांगितलं हे असं काही होतं कामा नाही, करता कामा नाही. आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांच्याकडनं असं कळण्यात आलं किंवा तुम्ही त्याला जर काही पर्यायी मार्ग आहे का, म्हणजे तुम्ही गावकऱ्यांकडनं सुचवा, तुम्ही जर पर्यायी मार्ग असेल तर पर्यायी मार्गांची सुद्धा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ऑलरेडी 5 प्रकारच्या मोजण्या केलेल्या आहेत. तर 5 प्रकारच्या मोजण्या केलेल्या असताना मग गावातूनच रेल्वे कशाला, तर त्याला साईडचा रस्ता का देण्यात येऊ नये अशा पद्धतीची आम्ही सर्वांनी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन कलेक्टर साहेबांनी आता कालच मिटिंग घेतली परवा, त्यामध्ये त्यांनी असा शब्द दिला की जर पर्यायी मार्ग असेल तर पर्यायी मार्गाने आम्ही सर्वे करायला पुन्हा मोजणी करायला पण आम्ही पॉझिटिव्ह आहोत. त्याच्यामध्ये आम्ही रेल्वे मंत्र्यांना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांची भेट 2-3 दिवस राहूनसुद्धा आमची भेट झाली नाही, परंतु त्यांचे जॉईंट सेक्रेटरी डायरेक्ट आमच्याशी बोलले. त्यांनी सगळे मॅप्स बघितले, अल्टरनेटिव्ह काय आहे आम्ही तेही सांगितलं आणि अल्टरनेटिव्ह सांगितल्यानंतर त्यांनी त्या डायरीत लिहून घेतलं, सगळी आमची फाईल घेतली आणि सांगितलं की दिस इज रिअली रॉंग. मीन्स जिथं भर वस्ती आहे किंवा काही लोकांना एखादी पर्टिक्युलर समाजाची वस्ती जर उद्ध्वस्त होत असेल तर ती तशी करता येत नाही, कायद्यामध्ये सुद्धा तसा उल्लेख केलेला आहे. तर त्यांनी मग ते फाईल बघून सांगितलं की तुम्हाला मी 2 दिवसामध्ये मी प्रयत्न करत नाही, आय विल नॉट टेल यू, म्हणजे असं खोटं आश्वासन देत नाही, बट आय विल गिव्ह अ रिझल्ट. तर त्याप्रमाणे त्यांचा मला परवा सकाळी मेसेज आला माझ्या मोबाईलवर की मी कन्सर्न तुमचा जो काही होता तो पुढे फॉरवर्ड केलेला आहे आणि त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडून पॉझिटिव्ह आपल्याला रिप्लाय आलेला आहे. त्यामुळे शक्यता वाटते की हा रूट चेंज करण्याची शक्यता 99% वाटते, पण त्याच्यामध्ये काही पॉलिटिकल काही जर इंटरफिअरन्स जर झाला तर देर विल बी अ क्वेश्चन. बट आय थिंक द पॉलिटिशियन्स दोज हू आर विथ अस, म्हणजे माजी आमदार असतील दिलीप शेठ मोहिते पाटील किंवा बाबाजी काळे असतील आमदार, आणि अमोलदादांनी तर आमच्याशी इथं बैठक घेतली, मिटिंग घेतली आणि ते प्रत्येक ठिकाणी आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमच्याशी कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही अशी आम्हाला 100% खात्री वाटते. आणि जे राजकारणी आहेत किंवा जे सरकारचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य प्रकारचा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. तर या ठिकाणी ग्रामस्थ तीव्र विरोध आहे त्यांचा आणि बघूयात केंद्र सरकारच्या वतीनं हा प्रकल्प नागरी वस्तीतून बाजूला जातोय का, नागरी वस्ती उद्ध्वस्त केली जाते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे विरोधी कृती समितीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे विरोधी कृती समितीचा, संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रेल्वे विरोधी कृती समितीचा.